हॅलो ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आज सोमवार 25 मे. आजचे मार्केट आपण सर्वांनी पाहिले असेल. निफ्टी 2 दिवसानंतर मार्केट आज ओपन झालं. आपण त्याचे रेजिस्टन्स ड्रॉ केले होते मित्रांनो. सर्व रेजिस्टन्स ब्रेक करून आज निफ्टी ओपन झाला गॅप अपनी. त्यानंतर एका रेंजमध्ये मार्केट ट्रेड करत होते मित्रांनो. हे पहा, निफ्टीचे आपण रेजिस्टन्स टाकले होते आणि निफ्टी या ठिकाणी बंद झाला होता. करंट मार्केट प्राईजनुसार आपण त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केले होते. 23,785 हा एक पहिला रेजिस्टन्स सांगितला होता. 23,840. त्यानंतर मित्रांनो डायरेक्ट आपण 24,000चा रेजिस्टन्स सांगितलं होतं, कारण इथं हायेस्ट ओपन इंटरेस्ट आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो मार्केट सकाळी गॅप अपने ओपन झाले. पहिल्या 5 मिनिटांमध्ये निफ्टीने एक लो बनवला. 23,924 या ठिकाणी प्राईजने सपोर्ट घेतला. त्यानंतर बरोबर 24,000ची इथं प्राईजने रेजिस्टन्स घेतला. प्राईजने पुन्हा मित्रांनो या ठिकाणी सपोर्ट घेतला. त्यानंतर पुन्हा प्राईज वरती गेली. 24,000ची इथं एक पुन्हा प्राईजने रेजिस्टन्स घेतला. त्यामुळे मित्रांनो कन्फर्मेशन मिळालं की एका रेंजमध्येच मार्केट आज ट्रेड करत आहे, कारण की मार्केट गॅप अपने ओपन झाल्यामुळे मार्केटमध्ये थोडीशी मूवमेंट कमी झालेली आहे. तर मित्रांनो अशाच पद्धतीने एक ट्रेड करत राहिले. पुन्हा या ठिकाणी जवळ आला, सपोर्टच्या जवळ आला दुपारी. प्राईस तिथून पुन्हा बाउन्स बॅक झाली, वरती गेली आणि त्यानंतर मित्रांनो 2:45 हा 24,000चा रेजिस्टन्स ब्रेक केला आणि प्राईस वरती जाऊन बंद झालेली आहे. तर मित्रांनो आता निफ्टीची दिशा अप साईडला झालेली आहे. कन्फर्मेशन आपल्याला मिळालेलं आहे आजच्या ट्रेडिंगवरनं. ज्या वेळेस प्राईस साईडवेज राहून जर ब्रेकआउट मिळतो, जर अप साईडला ब्रेकआउट मिळाला, रेजिस्टन्स ब्रेक केला, तर मार्केट 100% अप साईडला जाणार आहे. जर मित्रांनो इथून जर डाऊन साईडला मार्केट जर बंद झालं असतं सपोर्ट ब्रेक करून, तर उद्या मार्केट गॅप डाऊननी पडले असते. आता मार्केटनी रेजिस्टन्स ब्रेक केला आहे आणि तो पण बंद होताना ब्रेक केला. याचाच अर्थ उद्या मार्केट 100% गॅप अपने ओपन होणार आहे. तर मित्रांनो आता गॅप अपने ओपन झाली आणि उद्या निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. तर आपल्याला कशा पद्धतीने ट्रेड करता येईल, तर आपण त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स आज ड्रॉ करूया. त्याच्यावरनं आपल्याला निफ्टीची उद्या ट्रेडिंग करण्यासाठी आयडिया मिळेल मित्रांनो. आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण याची टाईम फ्रेम वाढवूया, जेणेकरून आपल्याला कळेल की निफ्टीचे मोठमोठे सपोर्ट रेजिस्टन्स वरचे काय आहेत. तर मित्रांनो 8 मेला आपण जर पाहिले तर मार्केट गॅप डाऊननी पडले होते. 8 मेचा एक सपोर्ट होता 24,138चा. 11 मेला मार्केट गॅप डाऊननी पडलेले आहे. मित्रांनो एक गॅप फिल करण्यासाठी मार्केट 100% आता वर जाणार आहे, कारण आज मार्केटनी कन्फर्मेशन दिलेलं आहे की मार्केटची दिशा आता अपसाईडला जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट रेजिस्टन्स मित्रांनो डायरेक्ट 24,500चा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण उद्या एक्सपायरीच्या दिवशी कशा पद्धतीने आपण प्लॅन करू शकतो, जेणेकरून आपल्याला छान प्रॉफिट उद्या कमवता येईल, याच्यावरती आपण आता डिस्कशन करूया. आपण मित्रांनो त्यासाठीच हा व्हिडिओ पाहत आहोत की रोजच्या रोज आपल्याला मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्रॉफिट करता येईल. चला तर मित्रांनो आता आपण स्टार्ट करूया. व्हिडिओ मित्रांनो थोडासा मोठा झाला तरी स्किप करू नका. काही ठिकाणी मी महत्त्वाचे पॉईंट सांगितलेले असतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो निफ्टी जर आज बघितलं तर 24,031 करंट मार्केट प्राईज आता मित्रांनो क्लोजिंग प्राईज आहे याची. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 24,000 ही लेवल खूप महत्त्वाची उद्यासाठी, आणि हायेस्ट ओपन इंटरेस्ट अजूनही आहे मित्रांनो. इथं मार्केट आता उद्या एक्सपायरी आहे, उद्या याच्या एक्सपायरीचंच मित्रांनो या ठिकाणी हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे. हा आपल्याला सपोर्टचं काम करणार आहे मित्रांनो. उद्या समजा प्राईस या ठिकाणी या लेवलला आली 24,000च्या, या ठिकाणी एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल जर तयार झाली ट्रेड करताना, तर आपल्याला इथं बिंदास बाय करायचं आहे आणि याच कॅन्डलला आपल्याला मित्रांनो स्टॉप लॉस लावायचा आहे. नेक्स्ट टार्गेट मित्रांनो आपल्याला 24,100चं पाहायला मिळेल आणि त्यानंतर 24,138. आणि या लेवलला सुद्धा मित्रांनो 2 लेवलला जर ब्रेक केलं, हे पहा 24,138ला जर ब्रेकआउट केलं, तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो या ठिकाणी पुन्हा ओपन इंटरेस्ट जास्त आहे 24,200 टार्गेट पाहायला मिळेल. आणि त्या लेवलला सुद्धा ब्रेक केलं तर 24,300. मित्रांनो अशा पद्धतीने
मार्केट उद्या वरच्या साईडला स्टेप बाय स्टेप जाऊ शकते. समजा मित्रांनो उद्या मार्केट गॅप अपने ओपन झाले 24,100च्या इथे, तर पहिलं रेजिस्टन्स 24,138 आहे. प्राईस मित्रांनो या ठिकाणी ट्रेड करेल. हा रेजिस्टन्स जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही. रेजिस्टन्स ब्रेक करून प्राईस ज्यावेळेस रिटेस्ट करून वरती येईल त्याच वेळेस मित्रांनो एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल तयार होईल. या ठिकाणी रेजिस्टन्स ब्रेक करेल, रिटेस्ट करून जेव्हा वरती येईल त्याच वेळेस आपल्याला या ठिकाणी बाय करायचं आहे आणि याच खाली कॅन्डलच्या स्टॉप लॉस लावायचा आहे. मग आपल्याला मित्रांनो नेक्स्ट टार्गेट 24,200 पाहायला मिळेल आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं प्राईजने, अप ट्रेंड असाच मित्रांनो कंटिन्यू राहिला तर 24,300 पर्यंत उद्या इंट्राडेला आपल्याला अपसाईडला निफ्टीमध्ये मुवमेंट पाहायला मिळेल मित्रांनो. तर अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टी शक्यतो उद्याच्यासाठी मित्रांनो अपसाईडलाच राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. उद्या विकली एक्सपायरी असल्यामुळे मुवमेंट दोन्ही साईडला होऊ शकते, परंतु मार्केट शेवटी मित्रांनो डाऊन साईडला पण येऊ शकते. तर डाऊन साईडला मित्रांनो जर निफ्टी आला तर तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वप्रथम मित्रांनो 24,138 ही लेवल रेजिस्टन्स खूप महत्त्वाचा आहे. प्राईस या ठिकाणी जाऊन मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ट्रॅप करू शकते. रेजिस्टन्स ब्रेक करेल, पुन्हा खाली येईल, पुन्हा रिटेस्ट करून जर खाली आली तर आपल्याला या ठिकाणी सेलिंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. याच्याच वरती स्टॉप लॉस असेल आणि पहिलं टार्गेट मित्रांनो तुमचं 24,000चं असणार आहे डाऊन साईडला. तर मार्केटने या ठिकाणी मित्रांनो रेजिस्टन्स घेतला, रिटेस्ट करून खाली आले सपोर्ट ब्रेक करून, तर आपल्याला या ठिकाणी इन द मनी पुट ऑप्शन बाय करायचा आहे. एक्सपायरीचा दिवस आहे मित्रांनो, मोठी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं टार्गेट 24,000 आहे. प्राईस इथून बाउन्स बॅक होऊ शकते. पुन्हा जर ही लेवल ब्रेक केली तर मित्रांनो निफ्टी पुन्हा 23,956 पर्यंत खाली पडताना दिसेल आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केलं तर 23,924 पर्यंत इंट्राडेला खाली येऊ शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो निफ्टी उद्या एक्सपायरीच्या दिवशी मुवमेंट करू शकतो. शक्यतो मार्केट अजूनही सांगतोय की अपसाईडला जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर अशा पद्धतीने आपण निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स मित्रांनो ड्रॉ केलेले आहेत. तर आपल्याला आता कोणता इन द मनी कॉल ऑप्शन निवडायचा आहे. सर्वात महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी आपण ऑप्शन चेन लावूया. याच्यावरनं आपल्याला सोयीस्कर पडेल की आपल्याला कोणतं ऑप्शन सिलेक्ट केलं पाहिजे. या ठिकाणी आपण बघितलं मित्रांनो 24,031 हे व्हाईट लाईन म्हणजे मित्रांनो हा आजचा क्लोजिंग प्राईस आहे. या साईडला मित्रांनो लेफ्ट साईडला हे सर्व इन द मनी कॉल ऑप्शन्स आहेत आणि राईट साईडचे हे जे पाहिलेत आपण हे सर्व इन द मनी पुट ऑप्शन्स आहेत. तर आता आपल्याला कोणतं ऑप्शन सिलेक्ट केलं पाहिजे, तर आपल्याला या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ऑप्शन्स ग्रीकवरती क्लिक करायचे आहे. ज्या स्ट्राईक प्राईसचा डेल्टा हे पहा मित्रांनो 90च्या जवळपास असेल अशी स्ट्राईक प्राईस आपल्याला सिलेक्ट करायची आहे. 23,000च्या 23,800च्या स्ट्राईक प्राईजवर डेल्टा जर आपण पाहिला 0.90% आहे. 23,800च्या स्ट्राईक प्राईसचा डेल्टा 0.90 आहे. याचाच अर्थ निफ्टी जर 100 पॉईंटवरती गेला तर आपला ऑप्शन 90 पॉईंटने वाढणार आहे. मित्रांनो डेल्टा आपल्याला सांगतो की ऑप्शन्सचा प्रीमियम किती वाढणार आहे. जर 80चा डेल्टा असेल तर निफ्टी 100 पॉईंट वाढला तर आपला ऑप्शन 80 पॉईंटने वाढणार. त्यामुळे मित्रांनो आपल्याला मोठी मुवमेंट जर ऑप्शन्समध्ये जर कॅच करायची असेल तर आपल्याला जेवढा हायेस्ट डेल्टा असेल स्ट्राईक प्राईसचा ती स्ट्राईक प्राईस आपल्याला सिलेक्ट करायची आहे. 23,800चा आपल्याला इन द मनी कॉल ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच पद्धतीने मित्रांनो पुट साईडला आपण पाहूया. हायेस्ट डेल्टा मित्रांनो 24,400च्या स्ट्राईक प्राईसवर आपल्याला पाहायला मिळत आहे. हे पहा 0.89 म्हणजेच जर निफ्टी 100 पॉईंटने खाली पडला तर आपला ऑप्शन्स 90 पॉईंटने खाली पडेल. त्यामुळे आपल्याला 24,400चा इन द मनी पुट ऑप्शन आणि 23,800चा इन द मनी कॉल ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. चला तर आपण मित्रांनो स्क्रीनवरती ॲड करूया. आपण
हे पहा मी ऑलरेडी मित्रांनो स्क्रीनवरती लावलेले आहेत. सर्वप्रथम मित्रांनो याचे सपोर्ट रेजिस्टन्स आपण ड्रॉ करूया. पहिली लाईन आपण DIला लावणार आहे आणि दुसरी लाईन डे लोच्या इथं आपल्याला एक टाकायची आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो ट्रेडिंग कसे होईल 23,800चा इन द मनी कॉल ऑप्शनवर आपण आता चर्चा करूया. हायच्या तिथंच मित्रांनो आता बंद झालेला आहे 321. मार्केट मित्रांनो उद्या गॅपअपने ओपन झाले. प्राइस ज्या वेळेस 323च्या इथे येईल थोडीशी खाली येईल सकाळी. या ठिकाणी ग्रीन कॅन्डल झाली स्ट्रॉंग, तर आपल्याला या ठिकाणी सपोर्ट घेतला की आपल्याला इथं बाय करायचा आहे. याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. मित्रांनो आपलं पुढचं टार्गेट मित्रांनो 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपल्याला घ्यायचा आहे. कारण ऑप्शन आहे मित्रांनो, याचं किती वाढेल आपण मित्रांनो सांगू शकत नाही. अनलिमिटेड वर जाऊ शकतो. आपल्याला 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपल्याला घ्यायचा आहे. सपोज आता या ठिकाणी 20 पॉईंटचं जर SL असेल तर आपल्याला 40 पॉईंटचं टार्गेट घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो 23,800च्या इन द मनी कॉल ऑप्शनला पहिला सपोर्ट 323चा आहे. आणि मित्रांनो जर हा सपोर्ट ब्रेक केला, प्राइजने रिटेस्ट करून खाली आली, तर हा ऑप्शन मित्रांनो खाली पडताना आपल्याला दिसेल. तर 178 हा मित्रांनो त्याला नेक्स्ट सपोर्ट आहे. या लेवलवरनं पण तो बाउन्स बॅक होऊ शकतो. पुन्हा 323 पर्यंत हा ऑप्शन येऊ शकतो. तर 23,800च्या कॉल ऑप्शनमध्ये मित्रांनो आपण पाहिले की त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स काय आहेत, अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती ट्रेडिंग करायचे आहे. तर मित्रांनो आता आपण पुट ऑप्शनचं पाहूया. 24,400चा इन द मनी पुट ऑप्शन आहे मित्रांनो. याचे आपण आधी सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करूया. पहिली लाईन आपल्याला डे हायला लावायची आहे, नंतर डे लोच्या इथं आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. $302ला मित्रांनो आता हा ऑप्शन बंद झालेला आहे. लोच्या तिथेच पहिला सपोर्ट मित्रांनो 298 आहे. या ठिकाणी मित्रांनो प्राइस ट्रेड केली सकाळी, एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर आपल्याला या ठिकाणी बाईंग ऑपॉर्च्युनिटी पाहायला मिळेल. आणि याच्याच खाली छोटासा स्टॉप लॉस आहे. नेक्स्ट टार्गेट मित्रांनो आपल्याला 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो या पद्धतीनेच मेंटेन करायचे आहे. एक्सपायरीचा दिवस आहे, मार्केट व्होलेटाईल होऊ शकते, त्यामुळे 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो तुम्हाला या ठिकाणी जर सपोर्ट घेऊन प्राइस जर वर गेली तर तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने ऑप्शनमध्ये ट्रेड होऊ शकतं. समजा आता निफ्टी गॅपअपने ओपन झाला, तर हा ऑप्शन खाली पडताना आपल्याला दिसेल. या ठिकाणी समजा कुठेतरी ओपन होऊ शकतो मित्रांनो 280 किंवा 270च्या इथं. प्राइस या ठिकाणी जर गेली, पुन्हा या ठिकाणी ट्रेड केला, तर इथून रिटेस्ट करून पुन्हा ऑप्शन खाली येऊ शकतो. आणि जर प्राइसने मित्रांनो हा रेजिस्टन्स ब्रेक केला 302चा, वर आली, रिटेस्ट केले, पुन्हा वर आली, तर समजायचं की मार्केटमध्ये डाऊन साईड चालू होणार आहे. जर पुट ऑप्शन वाढत आहे याचाच अर्थ निफ्टी खाली पडणार आहे. तर या ऑप्शनला आपल्याला बाय करायचं आहे. याचे टार्गेट मित्रांनो ठरल्याप्रमाणे 1:2 आपल्याला बुक करायचे आहे, रिस्क टू रिवॉर्ड रेशो. तर अशा पद्धतीने मार्केटमध्ये उद्या ट्रेडिंग होऊ शकते. वीकली एक्सपायरी आहे उद्या, त्यामुळे मित्रांनो सांभाळून ट्रेडिंग करायचं आहे. छोटासा स्टॉप लॉस लावायचा आणि जास्तीत जास्त मोठे टार्गेट आपल्याला या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मित्रांनो आपण पाहिले निफ्टी, त्यानंतर निफ्टीचे कॉल आणि पुटचे आपण सपोर्ट रेजिस्टन्स पाहिले. आता आपण बँक निफ्टीचं पाहूया मित्रांनो. बँक निफ्टी पण जर पाहिलं आपण मित्रांनो, आज एका रेंजमध्ये ट्रेड करत होता, त्यानंतर बंद होताना मार्केट आज वरती बंद झालेले आहे. बँक निफ्टीमध्ये आपण जर ट्रेडिंग करणार असाल तर त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहूया. तर मित्रांनो या ठिकाणी आपण सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केलेले आहेत.
बँक निफ्टी आता 55,293ला बंद झालेला आहे या ठिकाणी हायच्या तिथे. पहिला रेजिस्टन्स 55,377 आहे त्याला. जर मार्केट गॅप अपने ओपन झाले, समजा या ठिकाणी 55,500च्या इथे बँक निफ्टी ओपन होऊ शकतो. मित्रांनो, आजच्या DIची तिथं प्राईस आली, सपोर्ट घेतला आणि एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल झाली, तर आपल्याला इथं बाईंग ऑपॉर्च्युनिटी बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळेल. याच्याच खाली आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला 55,776 हे आपल्याला अपसाईडला एक टार्गेट पाहायला मिळेल. आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केले तर आपण नेक्स्ट टार्गेट पाहूया मित्रांनो. $55,776 ही लेवल जर ब्रेक केली तर नेक्स्ट टार्गेट आपलं 56,000चं आहे, कारण या ठिकाणी हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे आपल्याला या ठिकाणी मित्रांनो दिसत आहे. 56,000च्या इथं आपल्याला प्रॉफिट बुक करावं लागेल. अशा पद्धतीने बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स आपण ड्रॉ केलेत. प्राईस जर मित्रांनो खाली आली या लेवलवरून तर पहिला सपोर्ट 55,377 आहे आणि या लेवलला सुद्धा जर ब्रेक केला तर नेक्स्ट सपोर्ट मित्रांनो 55,119 आहे. आणि ही लेवल जर ब्रेक केली तर आजच्या डे लोपर्यंत खाली येऊ शकतो 54,932. तर मित्रांनो, अशा पद्धतीने इंट्राडेमध्ये बँक निफ्टीमध्ये मुवमेंट होऊ शकते डाऊन साईडला. तर बँक निफ्टी मित्रांनो 55,293ला बंद झालेले आहे. मार्केट ज्यावेळेस ओपन होईल त्यानंतर आपल्याला 200 पॉईंट खालचा इन द मनी कॉल ऑप्शन मित्रांनो सिलेक्ट करायचा आहे आणि 200 पॉईंट वरचा इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आणि त्या स्ट्राईक प्राईजमध्ये आपल्याला उद्या ट्रेडिंग करायचे आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण निफ्टी बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स जे कॉल ऑप्शनचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर आस्था स्टॉक मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. हॅव अ गुड डे.